हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपल्या एपिसोड नंबर 2 मध्ये सराव संच 1.1 इयत्ता 9वीचा पूर्ण केला. मी एन के देवसर आज आपल्याला गुरुकृपा क्लासमध्ये 1.2 हा सराव संच शिकवणार आहे. पहा, याकडे नीट लक्ष द्या. प्रकरण नंबर 1 मधील 1.2 या 1.2 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरील पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवायचं आहे. रेषाखंड एकरूप आहेत का हे ठरवायचं आहे. कोणते रेषाखंड एकरूप आहेत दिलेल्या रेषाखंडाच्या जोडीमधील आणि कोणते नाही आहे ते ठरवायचं आहे. त्यामुळे आपल्याला या दिलेल्या रेषाखंडाचे रेख डी ची लांबी काढावं लागेल, रेख ए बी ची लांबी काढावं लागेल, म्हणजे डिस्टन्स काढावं लागेल. डिस्टन्स कसं काढतात हे आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं आहे. तर आपण पाहूया की नंबर 1 मध्ये रेख डी व रेख ए बी हे एकरूप आहेत की नाही. नंबर 1, रेख डी व रेख ए बी हे दोन रेषाखंड दिले आहेत. हे एकरूप आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. पहा कसं ठरवलं जाईल. डिस्टन्स डीई काढू. डिस्टन्स डीई बरोबर किती. डिस्टन्स डीई काढू. त्यासाठी डी चा निर्देशक पाहायचा ऋण 7. नंतर ई चा निर्देशक 9. ई चा निर्देशक 9. कोणता निर्देशक मोठा आहे तर 9 मोठा आहे. 9 मोठे आहेत ऋण 7 पेक्षा. म्हणून डिस्टन्स डी बरोबर. डिस्टन्स डी कसा काढत असतात. मोठ्या संख्येतून वजा करायची लहान संख्या म्हणजे 9 वजा 7 बरोबर. 9 ऋण गुणिला ऋण धन 7 बरोबर. 9 7 16. आपल्याला डिस्टन्स डीई मिळते 16. डिस्टन्स डीई बरोबर 16 एकक. आता डिस्टन्स ए बी काढायचं. डिस्टन्स ए बी बरोबर किती. तर डिस्टन्स ए बी काढू. यामध्ये ए चा निर्देशक आपल्या संख्या रेषामध्ये दिलेला आहे ऋण 3. ए चा निर्देशक ऋण 3. नंतर बी चा निर्देशक बरोबर किती आहे 5. ए चा निर्देशक ऋण 3, बी चा 5. 5 मोठे आहेत ऋण 3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर मोठ्या संख्येमधून लहान संख्या ही वजा करायची म्हणजेच 5 ऋण गुणिला ऋण धन 3 बरोबर. 5 आणि 3 8. आता हे जे डिस्टन्स आलं डीई च, हे डीई डिस्टन्स आलं 16 एकक आणि हे ए बी डिस्टन्स आलं 8 एकक. म्हणून डिस्टन्स डीई इज नॉट इक्वल डिस्टन्स ए बी. डिस्टन्स डीई हे डिस्टन्स ए बी एवढं नाही आहे. याचा अर्थ काय झाला की रेख डी हा रेख ए बी एवढा नाही आहे म्हणजेच एकरूप नाही आहे. म्हणून रेख ए बी एक रेख डीई हा रेख ए बी ला एकरूप नाही. जर हे दोन्ही डिस्टन्स सारखे आले तर तो एकरूप आहे आणि ते दोन्ही डिस्टन्स जर अलग अलग आले तर ते दोन रेषाखंड हे एकरूप नाही असं आपण म्हणत असतो. तर हे झालं आपलं पहिलं गणित. आता दुसरं गणित पाहूया. या ठिकाणी आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे. रेख बीसी व रेख एडी. रेख बीसी आणि रेख एडी. रेख बीसी आणि
रेख एडी. काय करायचं, रेख बीसी म्हणजेच डिस्टन्स बीसी काढू. डिस्टन्स बीसी काढू. डिस्टन्स बीसी काढताना बी चे निर्देशक काय, बी चे निर्देशक 5 आणि सी चा निर्देशक काय, सी चा निर्देशक बरोबर 2. यामध्ये मोठा निर्देशक कोणता आहे, 5 मोठे आहेत 2 पेक्षा, म्हणून डिस्टन्स बीई बी सी बरोबर 5 वजा 2 बरोबर 3 एकक. आपल्याला डिस्टन्स बीसी किती मिळालं, 3 एकक. नंतर आता एडी काढू. डिस्टन्स एडी बरोबर किती, डिस्टन्स एडी काढायचा आहे. यासाठी ए चा निर्देशक पाहू. ए चा निर्देशक -3. डी चा निर्देशक किती आहे, डी चा निर्देशक -7. संख्या रेषेवर -7 डावीकडे येतात, -3 उजवीकडे येतात. उजवीकडची संख्या मोठी असते म्हणून -3 मोठे आहेत -7 पेक्षा, म्हणून डिस्टन्स एबी एडी, डिस्टन्स एडी बरोबर मोठ्या संख्येतून वजा करायची लहान संख्या. मोठी संख्या किती आहे, -3. ऋण गुणिला ऋण धन 7. -3 धन 7 चं उत्तर काय येत असते, 4 एकक. डिस्टन्स बीसी आलं 3 एकक आणि डिस्टन्स एडी बरोबर -3 धन 7 चं उत्तर आलं 4 एकक. इक्वल आलं काय, नाही आहे. म्हणून डिस्टन्स बीसी इज नॉट इक्वल डिस्टन्स एडी. म्हणून रेख बीसी हा रेख एडी ला एकरूप नाही, एकरूप नाही. कारण याचे डिस्टन्स सारखे आले नाहीत. डिस्टन्स जर सारखे आले तर या रेषाखंडांच्या लांबी ह्या सारख्या आहेत असं म्हणतात. आणि दोन रेषाखंड एकरूप कधी असतात, जेव्हा त्यांचे डिस्टन्स सारखे असतात किंवा जेव्हा त्यांच्या लांबी ह्या समान असतात. या ठिकाणी डिस्टन्स बीसी इज नॉट इक्वल डिस्टन्स एडी. म्हणून बीसी हा रेषाखंड एडी ला एकरूप नाही असं म्हणतात. गणित नंबर 3 पाहू आपण. गणित नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायचं आहे की रेख बी हा रेख एडी ला एकरूप आहे किंवा नाही. तर रेख बी पाहू. रेख बीई आणि रेख दुसरा रेख कोणता दिलेला आहे आपल्याला, एडी. तर रेख बी म्हणजे डिस्टन्स बीई काढायचं पहिले. डिस्टन्स बीई बरोबर किती, त्यासाठी बी चा निर्देशक पाहायचा. बी चा निर्देशक किती आहे पहा, 5. ई चा निर्देशक किती आहे पहा, 9. मोठी संख्या कोणती आहे, 9 मोठे आहेत 5 पेक्षा, म्हणून डिस्टन्स बीई बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 9 वजा 5 बरोबर 4 एकक. नंतर डिस्टन्स एडी काढू. डिस्टन्स एडी बरोबर किती, तर ए चा निर्देशक पाहायचा -3. डी चा निर्देशक पाहायचा -7 आणि डिस्टन्स ए डी बरोबर या ठिकाणी आपल्याला -3 मोठे आहेत -7 पेक्षा, कारण की -3 उजवीकडे येतात, -7 हे डावीकडे येतात -3 च्या. त्यामुळे -3 मोठे राहतील -7 पेक्षा. डिस्टन्स एडी बरोबर मोठ्या संख्येतून वजा करायची लहान संख्या, म्हणजेच -3 धन 7 बरोबर धन 4. डिस्टन्स एडी बरोबर धन 4 एकक. आता डिस्टन्स बी 4 एकक आलं आणि डिस्टन्स एडी देखील किती आलं, 4 एकक. म्हणून रेख डिस्टन्स बी बरोबर डिस्टन्स एडी आणि प्रत्येकाचं डिस्टन्स हे किती आलेलं आहे, 4 एकक. म्हणून रेख बीई हा रेख एडी ला एकरूप आहे, किंवा रेख बी आणि रेख एडी हे परस्परांना एकरूप आहे असं म्हटलं जाते. जर डिस्टन्स इक्वल आलं, बी डिस्टन्स 4 एकक, एडी डिस्टन्स 4 एकक, हे डिस्टन्स इक्वल आहे, त्यामुळे बी आणि एडी हे परस्परांशी एकरूप आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 पाहू. प्रश्न क्रमांक 2 पहा.
प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे की बिंदू यम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. बिंदू यम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बिंदू यम हा AB चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे हे असं दिलेलं आहे आपल्याला. AB बरोबर 8. AB बरोबर 8 तर AM काढा. तर AM काढा असा आपला प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. इयत्ता 4थी 5वीचा विद्यार्थी देखील हा प्रश्न सोडवू शकतो. बिंदू M हा AB चा मध्यबिंदू आहे. समजा हा एक रेषाखंड आहे AB. हा M बिंदू हा मध्यबिंदू आहे. म्हणजेच AM जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर MB चा आहे. मग M हा AB चा मध्यबिंदू आहे. आपल्याला AB ची लांबी 8 दिलेली आहे. A पासून B पर्यंतचं जे अंतर आहे हे किती आहे? 8 आहे. मग साहजिक आहे AM जेवढा आहे तेवढंच MB आहे आणि पूर्ण AB बरोबर 8 आहे. म्हणजेच AM या AB च्या निम्मे आहे आणि आपल्याला AM चीच लांबी काढायची आहे. पण लिहायचं कसं ते पहा. या ठिकाणी रेख AB रेख AB चा M हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. म्हणून AM बरोबर MB. AM बरोबर काय होईल? MB. आणि या प्रत्येक रेषाखंडाची लांबी बरोबर 1/2 AB या AB च्या निम्मे होईल. AM बरोबर MB. M हा मध्यबिंदू आहे. म्हणून या मध्यबिंदूमुळे या AB रेषाखंडाचे समान 2 भागामध्ये विभाजन झाले. AM एक भाग आणि दुसरा भाग BM. आणि हा प्रत्येक भाग इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे इक्वल आहे. आणि या प्रत्येक भागाची लांबी किती असेल तर AB च्या निम्मे, पूर्ण रेषाखंडाच्या निम्मे. म्हणजेच 1/2 गुणिला AB आपल्याला किती दिलेला आहे? 8. AB बरोबर 8 दिले आहे. इथे असं लिहायचं AB बरोबर 8 दिलेला आहे. प्रत्येक याचं कारण लिहायचं. भूमितीमध्ये कारण खूप महत्वाचं असते. 1/2 गुणिला 8 म्हणजे 8 1 8 भागिला 2 बरोबर 4. AM बरोबर 4 एकक. म्हणून AM ची लांबी आपल्याला किती मिळते? 4 एकक. म्हणून AM बरोबर 4 एकक. आपल्याला MB देखील 4 एकक लिहिता येईल कारण की AM ची लांबी जेवढी आहे तेवढीच MB ची आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला फक्त AM ची विचारलेली आहे म्हणून आपण काय केलेलं आहे? AM ची लिहिलेली आहे. समजून राहिलं ना गणित? ओके ठीक आहे. पहा नंतर आपण नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी संपला. प्रश्न क्रमांक 3 पाहू. बिंदू P हा CD चा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5 आहे. तर CD ची लांबी काढा. बिंदू P हा CD चा मध्यबिंदू आहे. आपल्याला दिलेला आहे की CP बरोबर 2.5. तर CD ची लांबी विचारलेली आहे. CD ची लांबी काढायची आहे. CD ची लांबी काढा हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा P हा CD चा मध्यबिंदू आहे. आकृती काढू आपण. हा पहिला बिंदू C आणि अंत्यबिंदू आहेत हे C आणि D. हा झाला CD. हा P मध्यबिंदू आहे याचा अर्थ हा मधोमध आहे. म्हणजे CP जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर PD चं आहे. आपल्याला दिलेलं काय आहे? उत्तरामध्ये आकृती काढायची आणि नंतर लिहायचं P हा CD चा मध्यबिंदू आहे. म्हणून CP बरोबर काय होईल? PD. हा मध्यबिंदू आहे म्हणजेच या CD रेषाखंडाचे या P मुळे समान 2 भागामध्ये विभाजन झाले. CP जेवढ्या लांबीचा आहे तेवढ्याच लांबीचा काय आहे? PD आहे. म्हणजे CP बरोबर PD बरोबर 1/2 CD. या प्रत्येक रेषाखंडाची लांबी या CD च्या निम्मे असेल. बरोबर. हा तर पाहू आपण. आपल्याला CP बरोबर 2.5 दिलेला आहे.
सीपी बरोबर 2.5 याचा अर्थ काय झाला, सीपी बरोबर 1/2 सीडी, सीपी बरोबर 1/2 सीडी. याच पद्धतीनं पीडी बरोबर देखील 1/2 सीडी होते, पण आपल्याला लांबी कशाची दिलेली आहे, सीपी ची दिलेली आहे, म्हणून सीपी बरोबर 1/2 सीडी घ्यायचा. आता सीपी ची किंमत सीपीच्या खाली, पण याचा अर्थ काय झाला की हा सीपी गुणिला हे 2, हे 2 या सीडीला भागीला आहेत, 1/2 आहेत म्हणजे त्या सीडीला काय आहे, भागीला आहे. भागीला 2 चं पक्षांतर काय होईल, गुणिला 2. मग इकडे काय राहील, 1 गुणिला सीडी, सीडी 1 सीडी. मग सीपी गुणिला 2, पण सीपी बरोबर किती दिलेला आहे आपल्याला, 2.5. म्हणजे सीपी ची लांबी टाकायची 2.5 गुणिला 2 बरोबर सीडी. आणि याचं कारण काय आहे की सीपी बरोबर 2.5 दिले आहे. आपल्याला गणितामध्ये सीपी बरोबर 2.5 दिलेला आहे. 2.5 गुणिला 2, 2 पंच 10, हातचा 1, 2 दुने 4 अधिक 1 5, एक अंक सोडून पॉइंट, 5.0 बरोबर सीडी. याचा अर्थ काय झाला, सीडी बरोबर 5 एकक. सीडी ची लांबी 5 एकक आणि आपल्याला सीडी चीच लांबी ही काढायची आहे. समजून राहिलं ना गणित, हा नीट लक्ष द्या. पहा नंतरचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 या 1.2 चा भूमितीतील मूलभूत संबोध या 1.2 मधील हा प्रश्न क्रमांक 4 शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न क्रमांक 4, 2 च्या जागी आता किती होईल, प्रश्न क्रमांक हा 4 होईल. दुसरा तिसरा झाला आपला. 5 चौथा प्रश्न, जर AB बरोबर 5, AB बरोबर 5 सेंटीमीटर, इथं आपल्याला सेंटीमीटर दिलेला आहे, बीपी बरोबर 2 सेंटीमीटर आणि एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर, तर या रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा ठरवा याचा अर्थ काय, मान सन्मान नाही आहे हा. लहान मोठेपणा म्हणजे कोणता रेषाखंड कोणत्या रेषाखंडापेक्षा मोठा आहे आणि कोणता रेषाखंड कोणत्या रेषाखंडापेक्षा लहान आहे. पहा इथं उत्तरामध्ये कसं लिहायचं पहा, AB बरोबर 5 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर बीपी बरोबर 2 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे आणि एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. अर्थातच एबी, बीपी आणि एपी हे काय आहेत, रेषाखंड आहेत. रेख एबी, रेख बीपी आणि रेख एपी हे रेषाखंड आहे. आता या रेषाखंडामध्ये सर्वात जास्त लांबीचा कोणता रेषाखंड आहे, तर एबी. किती आहे हा, 5. याचा अर्थ काय झाला की 5 मोठे आहे, 5 पेक्षा लहान संख्या 3.4. 5 मोठे आहेत 3.4 पेक्षा आणि हे 3.4 मोठे आहेत या 2 पेक्षा. म्हणून 5 लांबी असलेला रेषाखंड कोणता आहे, तर एबी आहे. म्हणून एबी मोठा आहे. 3.4 लांबी असलेला रेषाखंड कोणता आहे, तर एपी आहे. आणि एपी मोठा आहे, 2 सेंटीमीटर लांबी असलेला रेषाखंड कोणता आहे, बीपी आहे. म्हणजेच एबी मोठा आहे एपी पेक्षा आणि एपी मोठा आहे बीपी पेक्षा. हा झाला यातला लहान मोठेपणा. नाही तर कोण कोणाचा मामा आहे, कोण कोणाचा सासरा आहे, जावई आहे, तो लहान मोठेपणा नाही आहे हा. तर ए बी रेख बरोबर 5, बीपी बरोबर 2, एपी बरोबर 3.4. यामधला अंक मोठा पाहायचा. 5 मोठे आहेत 3.4 पेक्षा आणि 3.4 मोठे आहेत 2 पेक्षा. 5 लांबी असलेला रेषाखंड पाहायचा. एबी मोठा आहे 3.4 लांबी असलेल्या रेषाखंडापेक्षा म्हणजे एपी पेक्षा, आणि हा मोठा आहे 2 लांबी असलेल्या रेषाखंडापेक्षा म्हणजे बीपी पेक्षा. हा झाला यामधला लहान मोठेपणा ठरवा. तर हा आपण ठरवला.